सीएम न्यूज इंडिया प्रस्तुत बिझनेस आयकॉनिक पॉडकास्ट एशिया ऑक्सिजन टूरिझम. लेखक धीरज बारी. नमस्कारम भारत ही कंपनी 100% वुमन एम्पॉवरमेंट कंपनी आहे. त्यातले 5% शेअर कंपनीचे आपण एज्युकेशनसाठी डोनेशन करतोय. 1200पेक्षा जास्त वुमन नमस्कारम भारतमध्ये ग्रो करतायत. नमस्कारम भारत स्वतःचे हॉटेल तसंच कोलॅबोरेशन हॉटेल 2047 एक आपले राष्ट्र आहे ते विकसित राष्ट्र म्हणून ओळखलं जाणारे आपले माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांचे स्वप्न आहे. माझ्यासाठी हे राष्ट्र सर्वप्रथम आहे. हे किताब लिहायला मला 24 वर्षाचा टाईम लागला. असताना 1ली ते 4थीपर्यंत मला गीताचं ज्ञान दिलं गेलं. वयामध्ये मी 4थीमध्ये माझे मित्र होते ते 60+ वयाचे रिटायरमेंट प्रिन्सिपल किंवा सर, मी त्यांच्यासोबत माझी मैत्री होती. हरायचं कधीही ठरवलं नाही. मी त्यामध्ये हमेशा जाऊन त्याच्या आतमध्ये लढण्याचं स्वीकारलं. माझं कॉम्पिटिशन गॅलेक्सी आहे. कुठल्या दुसऱ्यासोबत किंवा मी बाजूवाल्याशी कधीही कॉम्पिटिशन केलं नाही. माननीय नरेंद्र मोदी यांचे जे विजन आहे देशासाठी मला खूप आवडले मध्ये, की मला वाटलं की आता सुसाईड करावं लागेल आणि मी हे ट्राय केलंही सुद्धा. सीएम न्यूज इंडियाच्या बिझनेस आयकॉनिक पॉडकास्ट यामध्ये विविध आपण जे बिझनेसमन आहे त्यांविषयीची माहिती घेत असतो, त्यांचा जीवन परिचय घेत असतो. त्याच जर माध्यमातून आज जर बघितलं तर आपल्या बरोबर आज जोडले गेलेले आहेत धीरजजी बारी. धीरजजी बारी यांचा थोडक्यात जर परिचय द्यायचा म्हटलं तर नमस्कारम भारत तसेच एशिया ऑक्सिजन टूरिझम याचे सर्वेसभा आहेत. चला तर जाणून घेऊया की नक्की जीवन प्रवास कसा आहे. धीरजजी बारी आता आपल्या सोबत आहेत. काय सांगाल सर? नमस्कारम भारतला 1 वर्ष देखील पूर्ण झाले. नमस्कारम भारतच्या माध्यमातून जर बघितलं, तुम्ही विविध कार्यांमध्ये असता, तर आम्हाला थोडक्यात तुमचा परिचय सांगा. पर्यटन विकासासाठी तुमच्या नवीन कल्पना काय आहेत त्याविषयी थोड्याशा मनमुराद गप्पा आपण मारतोय. ओके, थँक्यू. आज तुम्ही मला बोलवल्याबद्दल धन्यवाद मी व्यक्त करतो. माझं पूर्ण नाव धीरज अरुण बारी आणि मी बेसिक पालघर डहाणूमधून येतो. एक छोटंसं गाव आहे आमचं गोरवड म्हणून. मी तिकडे राहायला असतो. माझं एज्युकेशन वगैरे सर्व तिकडूनच झालं आहे. परंतु आज 5 ते 6 वर्षापासून मी कंटिन्यू ट्रॅव्हल करतो आहे आणि या ट्रॅव्हलच्या माध्यमातून मी हे एशिया ऑक्सिजन टुरिझमचे निर्माण केलं आहे. त्याचा मागे एक मोठा उद्देश माझा असा आहे, कुठे ना कुठे आज आपण फिरायला जातो किंवा आपण टुरिझम म्हणू शकतो, तर लोकांना अनुभव कसा घ्यायचा किंवा आपण कुठल्याही गोष्टीचं वातावरण कसं निर्माण करू शकतो, आपण कुठल्याही न्यू प्लेसेसला जाऊ तिकडे त्या एरियाचा डेव्हलप कसा होईल, यासाठी मी हे एशिया ऑक्सिजन टुरिझमचं निर्माण केलं आहे. आणि याची जी पूर्ण कहाणी आहे ते आपण या पॉडकास्टमध्ये डिस्कस करू. आणि धन्यवाद. मी याची सुरुवात करेल. कुठे ना कुठे एशिया ऑक्सिजन टुरिझम हे नमस्कारम भारत यामध्ये एक न्यू पोर्टल झालं आहे. नमस्कारम भारत ही कंपनी 100% वुमन एम्पॉवरमेंट कंपनी आहे आणि त्या देखील सुद्धा याच्यातले 5% शेअर कंपनीचे आपण एज्युकेशनसाठी डोनेशन करतो आहे. यासाठी मला खूप असं सांगावं असं वाटतं आणि जिद्दीने सांगतो मी हे सर्व ठिकाणी, की नमस्कारम भारत आज एक वुमन एम्पॉवरमेंट कंपनी आहे आणि ती आज एवढं छान काम करते, सर्व ठिकाणी काम करते आणि त्यामध्ये कुठे ना कुठे त्यांना येणारा अनुभव, तसेच जे आज मार्केटमध्ये ते लोक कुठे ना कुठे एक असा वातावरण निर्माण केलं आहे नमस्कारम भारतनी, की आज कुणीही मुलगी, जेव्हा मी वैशाली मॅडमला बघतो तेव्हा म्हणतेस की वैशाली मॅम 1 वर्षामध्ये खूप छान रीतीने ग्रो करताय, त्यामागे नमस्कारम भारत आहे. तर मी हे म्हणेल की वैशाली मॅमच नाही, त्यासोबत जुळणाऱ्या 1200पेक्षा जास्त वुमन नमस्कारम भारतमध्ये ग्रो करतायत. आणि मी आश्वासन व्यक्त करतो की येणाऱ्या काही काळामध्ये एशिया ऑक्सिजन टुरिझममध्ये सुद्धा 2047पर्यंत हा प्रोजेक्ट जसा चालला आहे त्यामध्ये आपण हे बघणार आहोत की जसं काळ बदलत जाईल तसं माणसाची मेंटॅलिटी पण चेंज होऊन जाते. आणि या मेंटॅलिटीचा मागे नमस्कारम भारत एशिया ऑक्सिजन टुरिझमच्या माध्यमातून एशियामध्ये 48 कंट्रीजमध्ये आपण हे प्रोजेक्ट करतो आहे. यामध्ये आपण नमस्कारम भारत स्वतःचे हॉटेल तसंच कोलॅबोरेशन हॉटेल आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत एक युनिक एक्सपिरियन्ससोबत आणि रिसर्च केलेल्या पेपरसोबत आणि विविधतेने नटलेल्या देशामध्ये अलग अलग देश त्या कंट्रीमध्ये
जगामध्ये त्यामध्ये आपण बघू शकतो कुठे ना कुठे आपल्याला विभिन्न प्रकारचे असे एक्सपिरियन्स येतात आणि ते आपण यूट्यूब्स किंवा डिजिटल मीडियाला बघू शकतो. तर या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तसेच आपण पर्सनल एक्सपिरियन्स कसं करू आणि एशिया ऑक्सिजन टुरिझम हे माणसाला जेव्हा एक लाईफ बिझी होईल इन फ्युचरमध्ये एवढी लाईफ बिझी होणार आहे की माणसाकडे स्वतःसाठी टाईम नसणार आहे आणि त्यावेळेला माणसाला जेव्हा कुठे ना कुठे विचार येईल की मी पीससाठी कुठे जाऊ, माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आहे, तेव्हा सर्वात पहिलं हा असणार आहे एशिया ऑक्सिजन टुरिझम, जे मला कुठे ना कुठे खात्री आहे 2047 एक आपले राष्ट्र आहे ते विकसित राष्ट्र म्हणून ओळखलं जाणार आहे. आपले माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांचे स्वप्न आहे. त्यांच्या स्वप्नामध्ये हे माझंही स्वप्न आहे की भारताला मी अखंड भारत म्हणून बघतो. तसेच माझ्यासाठी हे राष्ट्र सर्वप्रथम आहे. मला राष्ट्राशिवाय कुठल्याही गोष्टी दिसत नाही. राष्ट्राच्या विकासासाठी मी अतुल्य अशी मेहनत करत राहीन आणि या नमस्कारम भारतला वुमन एम्पॉवरमेंटला सपोर्ट करत राहील. धन्यवाद. परंतु आता तुम्ही हा पूर्ण प्रवास सांगितला, परंतु ही स्थापना, कारण ही कल्पना आपल्याला पहिली कशी सुचली, नंतर ही स्थापना कधी केली आणि मग हा जो प्रवास आहे किंवा याच्यामध्ये तुम्हाला काही चढउतार देखील आले असतील, तर ते देखील आमच्या यंग जनरेशनला नक्कीच ऐकायला आवडेल. सो एशिया ऑक्सिजन टुरिझम हे किताब लिहायला मला 24 वर्षाचा टाईम लागला. हा हसण्यासारखा काळ आहे. लोक म्हणतात 24 वर्ष म्हणजे तुम्ही 10 वर्षामध्ये लिहायला सुरुवात केली होती की हां, बिकॉज मी लहानपणी असताना 1ली ते 4थीपर्यंत मला गीताचं ज्ञान दिलं गेलं. माझे घरचे सर्व लोक गीतामध्ये खूप सुंदर रीतीने आम्हाला ज्ञान देण्यात आलं. त्या गीताच्या माध्यमातून मी हे जीवनशैली शिकलो. कुठे ना कुठे मी गीता पाठ करताना मला कळालं की आत्मशक्ती काय असते. जेव्हा आपण विचार करतो की मला हे बनायचं आहे ते बनायचं आहे, आपल्याला जे समाजामध्ये दिसतं तसं ते रिअल नसतं, परंतु आपली आत्मिक शक्ती जे एक असते त्या बळाने आपण कसं जाऊ शकतो हे मी 4थीमध्ये शिकलो होतो. माझ्या वयाचं मुलं जेव्हा खेळत होती त्या वयामध्ये मी 4थीमध्ये माझे मित्र होते ते 60+ वयाचे रिटायरमेंट प्रिन्सिपल किंवा सर, मी त्यांच्यासोबत माझी मैत्री होती. सो त्यामुळे मी लहानपणी त्यांच्यासोबत बसल्यामुळे मला असं अनुभव यायचं. खूप सारं मॅच्युरिटी मला लहान वयामध्ये आली आणि तेव्हा मी कुठे ना कुठे एक लिहिण्याचा प्रयत्न केलं. 10 वर्षाचा काळ जेव्हा मी एक 7वी-8वीमध्ये होतो, खूप सारे किस्से आले आयुष्यामध्ये, खूप साऱ्या अशा गोष्टी घडत गेल्या. त्यावेळेला माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी माझंचकडे म्हणणार नाही, माझी फॅमिली खूप गरीब परिस्थितीतून मी येतो, पण असे काळ येत गेले आणि त्या काळामध्ये मी बनत गेलो. जर मी एक लाईफचा एक्सपिरियन्स सांगेल की हे जे किताब आहे आणि जर ही एवढी एनर्जेटिक आहे, मी माझ्या एक आयुष्याचा किस्सा सांगतो. हा किस्सा असा आहे, मी 8वीमध्ये असताना आमच्या गावामध्ये एक टुर्नामेंट झालं क्रिकेटचं. त्या टायमाला कुठे ना कुठे मला टीममध्ये घेण्यात नाही आलं. सो मला हमेशा वाटायचं की मी चांगला खेळतो तरी मला का घेण्यात नाही आलं. तर मी काय करायचो, एक 4थी-5वीच्या मुलांना घेऊन माझी एक स्वतःची टीम बनायचो. भले मी हारेन, परंतु मी लढण्याची जी क्रिया त्या टायमाला लहानपणीमध्येच शिकलो. हरायचं कधीही ठरवलं नाही मी, त्यामध्ये हमेशा जाऊन त्याच्या आतमध्ये लढण्याचं स्वीकारलं. तर ही जे दृष्टिकोन येतो आपल्याला, हे जो एक्सपिरियन्स येतो, हे एक ऑक्सिजन टुरिझम आहे. आणि तेव्हापासून लिहत आलेले अनुभव माझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे विविधतेने नटलेले मी म्हणू शकतो की एका माणसाच्या आयुष्यात एवढे अनुभव आले ज्यांनी प्रत्येक वेळेला होऊ शकलं असतं की त्यांनी माघार घेतला असता. आजचं कार्यकाळात मी बघतो कोणाला फायनान्शियली प्रॉब्लेम आला असेल किंवा लोक काय म्हणतील किंवा या गोष्टी म्हणतील. माझ्या आयुष्यात हे एव्हरीडे येतात, एव्हरीडे चॅलेंजेस आहेत. त्यापासून आज पण न्यू चॅलेंजेस असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात, परंतु मी कुठेही या गोष्टीचा विचारच करत नाही. माझी जी मेंटॅलिटी आहे ते बेसिकसाठी माझं घर, मला फ्लॅट घ्यायचं आहे, मला गाडी घ्यायचं आहे, मी असं करेन, हे माझी बेसिक मेंटॅलिटीचं खाली जातं. माझ्यासाठी मेंटॅलिटी आहे की मी राष्ट्र सर्वप्रथम, राष्ट्रासाठी काय करू शकतो. आणि जेव्हा मी स्वतःला चॅलेंज करतो कोणाचा पुढे, तर मी स्वतःला गॅलेक्सीच्या समोर ठेवतो. माझं कॉम्पिटिशन गॅलेक्सी आहे. कुठल्या दुसऱ्यासोबत किंवा मी बाजूवाल्याशी कधीही कॉम्पिटिशन केलं नाही. आणि या एशिया ऑक्सिजन टुरिझममध्ये जो मला अनुभव आला लिहिताना, मी लास्ट 5 इयर्सपासून पर डे 800 ते 1000 कस्टमरना पर्सनली लेवलला बघितले. त्याच्यामध्ये फॉरेन टुरिस्ट आहेत किंवा असंख्य असे टुरिस्ट आहेत
जजेस आहेत सुप्रीम कोर्टचे, हायकोर्टचे जजेस आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत, सेलिब्रिटी ॲक्टर्स आहेत. हे जेव्हाही गोव्याला येतात तर आमच्या विलामध्ये वगैरे राहतात. तर पर्सनली मी जाऊन त्यांना अनुभवलं आहे ते कसे असतात, काय त्यांचं मार्गदर्शन. आणि जे माझं जो लहानपणापासून जो सफर राहिला आहे तो हमेशा 60+ लोकांसोबत जास्त राहिलं आहे. म्हणून मी 34 एजमध्ये कुठे ना कुठे 60+ तुम्हाला काय करायचं आहे आणि कुठे ना कुठे आपल्याला कशी दिशा भेटेल. तर ऑक्सिजन टुरिझम हे वयोगटानुसार एक विभाजन केलं आहे या किताबमध्ये, ज्यामध्ये अलग अलग अध्यायामध्ये तुम्हाला जीवनशैली दाखवली गेली. जर आज कोणी 5 ते 12 वर्षाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे, तुमच्या आयुष्यात ते छोटे छोटे प्रॉब्लेम येणार. 16 वर्षाच्या आयुष्यामध्ये लव्ह मॅरेजचे प्रॉब्लेम येणार, 24 वर्षाच्या आयुष्यानंतर करिअरचं टेन्शन येणार, 28-29ला तुम्हाला लग्नाचं टेन्शन येणार, 34 नंतर तुम्हाला बेसिकली मुलांना शिकवायचं किंवा या गोष्टीचा प्रॉब्लेम येणार, 42 नंतर डिवोर्स केसेस खूप जास्त असतात किंवा बँक बॅलन्स किंवा लोन भरणं याचं तुम्हाला टेन्शन येणार. 60+ हे मी खूप अनुभवलं आहे आतून. मी जेव्हाही 60+ लोकांसोबत बसलो, एक कर्नल असो, एक प्रिन्सिपल असो किंवा एखादा कुठल्याही कंपनीचा मॅनेजर असेल, जेव्हा तो रिटायरमेंट होतो, त्यांनी 25 ते 30 वर्ष एका कंपनीला किंवा कुठल्याही वर्कमध्ये दिलं आणि तो अचानक रिटायरमेंट होतो. जी त्याला ऑर्डर करण्याची सवय असते, त्याच्या ऑर्डरमुळे पूर्ण कंपनी हालत राहायची, ते एक रिटायरमेंट नंतर चेंज होऊन जाते. आणि हे जो त्रास होतो त्यांना मानसिक वृत्तीने, ते कोणाला सांगू शकत नाही. कारण समाज 60+ नंतर लोकांना असं समजतं की ही पिढी आता काही कामाची नाही. परंतु जर आपण विपरीत बघितलं, युरोप बघितलं किंवा बाकीचं कंट्रीमध्ये बघितलं, तर तिकडे 60+ नंतर ते लोक परत जीवन सुरू करतात. त्यांचे जे आयुष्यातले राहिलेले किस्से आहेत, कोणाला काही बनायचं होतं किंवा ते परत एज्युकेशन करताय, स्पोर्ट्समध्ये जात आहे, तर हेच ऑक्सिजन टुरिझम आहे. ऑक्सिजन टुरिझम म्हणजे तुम्ही जे स्वप्न लहानपणी बघितलेले, एक वुमन्स लग्नानंतर सर्व आपले स्वप्न मारून टाकतायत, ती का नाही बघू शकत आहे. एक वुमनने बघितले पाहिजे स्वप्न, परंतु कुठे ना कुठे त्याला ती सही दिशा भेटत नाही आहे. आणि ही सही दिशा कुठे ना कुठे तुम्ही एक हाऊसवाईफ असूनसुद्धा तुम्ही एक कशी वाटचाल करू शकता, आपण समाजामध्ये कसं निरखू शकतो. जेव्हा आज एक हाऊसवाईफ असो किंवा मी वुमन एम्पॉवरमेंट स्वतः बघत आहे, पहिला प्रश्न येतो की समाज काय बोलेल. माझी मुलीला मी किंवा यांना कुठेतरी शहरात पाठवायला मी घाबरतो किंवा हे छोटे बेसिक सोच कधी बंद होणार. माझा पहिला प्रश्न आहे की आपण 2026मध्ये जगत आहोत आणि आपण कुठे ना कुठे 1960ची सोच घेऊन चाललो आहे, जिकडे स्त्री पायलट बनले, प्रत्येक काम करू शकते. स्त्रीमध्ये 9 देवीचे अवतार आहेत, त्याच्यात सर्व गुण संपन्न आहेत, तरीही आपण त्यांना माघार का टाकतो. आणि या कंपनीमध्ये नमस्कारम भारतमध्ये मी कंटिन्यू बघत आहे. म्हणून कुठे ना कुठे माननीय नरेंद्र मोदी यांचे जे विजन आहे देशासाठी मला खूप आवडले. ते वुमन्सला हमेशा सहारा देतात, सपोर्ट करतात आणि त्यांनी जे प्रण घेतले की 2047पर्यंत भारताला असं डेव्हलप करायचं आपल्याला की पूर्ण दुनियाने आपल्याला बघितलं पाहिजे. तर माझं जे हे कार्य आहे ते टुरिझम डिपार्टमेंटमध्ये आहे. माझं मी लहानपणापासून बघितलं, मला IAS ऑफिसर बनायचं होतं. तर कुठे ना कुठे माझं घरचे सर्व लोक आहेत ते सायन्समध्ये आहे, तर मला सायन्समध्ये टाकलं आणि मी 2-3 वेळा फेल झालो. कारण मला जी गोष्ट नाही करायची असते मी कधीही करणार नाही. तुम्ही कितीही मला फोर्स करा, मी नाही करू शकणार. परंतु देशाच्या हितामध्येच माझे विचार हमेशा राहिले आणि त्याच वृत्तीने कुठे ना कुठे मी बघतोय की आपला देश इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर जर आपण डिप्लोमॅटिकला जरी फॉलो केलं, जे आपले भारतातले डिप्लोमॅटिक जेव्हा व्हिजिट करतात, तर आज एवढे असंख्य आपलं वर्ल्डमध्ये नाव होतं आहे आणि आपण एवढा फास्टली ग्रो करतो. याचं एक तुम्हाला उदाहरण देईल. मी स्वतः या गोष्टीमध्ये होतो की त्या टायमाला आम्ही जॉब करायचो तर 200 to 300 रुपीज सॅलरी भेटायची पर डेला आणि 4 तास ओव्हरटाईम केल्यानंतर कुठे ना कुठे माणसाला 60 रुपये जास्त भेटायचे आणि आपण एक बांधलेल्यासारखं वाटायचं कुठे ना कुठे. परंतु एक असा काळ आज इंडियामध्ये आला आहे की ओला, उबर, झोमॅटो किंवा लॉटअप कंपन्या आहेत. आज माणूस मर्जीचा मालिक आहे, 60 ते 70 हजार रुपये मंथली कमवतो आहे आणि कुठे ना कुठे तो मेंटल फ्री होतो आहे. ते देशाचं जसं विकसित आपण भारत म्हणतो तसंच आमचं टुरिझममध्ये आहे की जेव्हा खूप सारं आजच्या डेटमध्ये ट्रॅव्हल होत आहे,
त्या ट्रॅव्हलमध्ये लोक जातात, परंतु ते रिअल एन्जॉय नाही करू शकत आहे. तिकडे जाऊन ते हिस्टॉरिक प्लेसेसच्या गोष्टीला नाही बघत आहे, फक्त फोटो खिचणं, स्टोरीला लावणं आणि त्याच्यानंतर लोकांना दाखवणं, हा रिअल विजन झालं आहे. एशिया ऑक्सिजन टुरिझम तुमचा विजन जो आहे तो चेंज करून देतो आहे. तुम्ही तिकडे गेल्यानंतर रिॲलिटीमध्ये बघा 1500 वर्ष अगोदर काय झालं होतं. आज जे महाराष्ट्राचे टुरिझममध्ये आहेत आनंद सर म्हणून, मी लास्ट टाईम त्यांना लवासामध्ये भेटलो, तेव्हा त्यांनी मला लवासामध्ये असणारा असं असंख्य छत्रपती शिवाजी महाराजांचे किस्से सांगितले. म्हणजे पूर्ण दिवस ऐकत बसू त्यांना मी, असं वाटलं. तर मी त्यांना विचारलं की आपला जो हा टुरिझम आहे लवासामध्ये का नाही येत, या गोष्टी का अनुभव घेत नाही. आज गडकिल्ल्याला लोक जातात, खूप साऱ्या गोष्टी अनुभव करणं आणि फोटोवर टाकणं या दोन गोष्टी अलग आहे. आणि एशिया ऑक्सिजन टुरिझम हे अनुभव करवतं तुम्हाला, कुठे ना कुठे त्या गोष्टीची जाणीव करून देतो की तुम्ही गेलेत तर तुम्हाला रिॲलिटी काय हवं. आज फॉरेन टुरिस्ट जेव्हा इंडियामध्ये येतो त्यांच्याकडे बुकलेट असतं, ते रीड करतात की या स्टोन असेल तर हा कुठला असेल, हे झाड कोणी लावलेलं, जर हा किल्ल्यामध्ये आपण गेलो तिकडे संस्कृती कशी असेल, हे ते रिसर्च करतात. परंतु आपला जेव्हा टुरिस्ट कुठे ना कुठे फिरायला जातो तेव्हा फक्त फोटो खेचतो आणि फेसबुक किंवा इंस्टाग्रामला टाकतो. हे मनापासून दुःख झालं. आणि त्याच्यासाठी मी हे एशिया ऑक्सिजन टुरिझम, जे माझा 24 वर्षाचा काळ होता आणि हे माझा 6 वर्षाचा काळ, ज्याच्यामध्ये मी पर डेला 800 ते 1000 कस्टमर बघितले, त्यांचे एक्सपिरियन्स बघितले. प्रत्येक स्टेटचे अलग अलग एक्सपिरियन्स आहे. प्रत्येक स्टेट, गोवा असो, माथेरान असो, केरला असो, दुबई असो, अंदमान असो, येऊन ट्रॅव्हल करतात तेव्हा त्यांचे बजेट, त्यांची मेंटॅलिटी आणि सर्वात जास्त महत्त्वाचं जे मला असं वाटलं कुठे ना कुठे, ते जे स्वप्न घेऊन येतात आणि जेव्हा त्यांना जसं दिसलेलं असतं तसं फोटोमध्ये तिकडे नसतं. आणि यामुळे त्यांना होणारा त्रास आणि त्यामुळे ते सोशल मीडियाला जाऊन जे काही लिहितात त्यामुळे जो होणारा त्या एरियामध्ये त्रास, GDP लॉस होणं, बिझनेस लॉस होणं, एरिया ऑफ त्या विलेजला प्रॉब्लेम होणं. तर हा रिॲलिटी जो आहे, जे फोटोमध्ये जसं असतं तसंच रिअलमध्ये आपण कसा अनुभव करू शकतो. एक उदाहरण मी तुम्हाला गोव्याचं देईल. गोव्याला तुम्ही कधीही बघितलं असं नारळाची झाडं आहेत समुद्रकिनारी, पण तुम्ही असं जर बागा, कलुंगड किंवा कॅन्डोलिमपर्यंत गेलं तुम्हाला असं नाही आढळत. त्यासाठी पर्टिक्युलर लोकेशन आहेत, परंतु लोकांना माहीत नाही. फक्त त्यांना एवढंच माहिती आहे की बागा कलुंगडमध्ये जायचं आहे. आता केरळामध्ये खूप लोक जातात, हाऊस बोट बघितलेलं आहे, खूप सुंदर सुंदर आहेत, पण त्यांना पर्टिक्युलर माहीत नाही. ते मुन्नूर जाणार, LAP जाणार आणि रिटर्न येणार. सो लिटरली कुठे ट्रॅव्हल केलं पाहिजे, कुठल्या बेसिसला केले पाहिजे, कुठले हॉटेल सिलेक्शन केले पाहिजे. आणि टुरिझममध्ये अलग अलग विभिन्न प्रकारचे प्रकार आहेत. जर तुम्ही धार्मिक दर्शनासाठी जात आहेत तर तुम्हाला हॉटेल सिलेक्शन अलग असणार आहेत. तुम्ही लेझर टुरिझमसाठी जात आहे तुम्हाला अलग असणार आहे. तुम्ही डोमेस्टिकमध्ये किंवा इंटरनॅशनलमध्ये गेले तर तुम्हाला तिकडे अलग अनुभव येणार आहेत. तर प्रत्येकाची एक चेन आहे आणि याच्याबद्दल अजूनही लोकांना माहीत नाही. 80% पीपल इंडियामध्ये या गोष्टी नाही माहीत आहे की आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो, टूर करतो, ते टूर कुठल्या प्रकारामध्ये येतं. आणि हा बेसिक क्वेश्चन्स निर्माण होतो आणि याच्यामुळे टुरिझमला जो इफेक्ट होतो आहे तो हा एशिया ऑक्सिजन टुरिझम आहे. याच्यामध्ये आम्ही प्रॉपरली क्लिअर केले की तुम्ही जर धार्मिक स्थळाकडे जात असाल तर तुमचं जे टूर असणार ते त्याच रिगार्डिंग असणार. तुम्ही जर हनीमून किंवा कपल किंवा फॅमिली टूरसाठी जात असेल तर तुम्ही लेझर टुरिझममध्ये ट्रॅव्हल करत आहात. जेव्हा आपण इंटरनॅशनल टुरिझमला आपण करतो ना, त्यामध्ये त्यांची गाईडलाईनच असते, पण तो मॅक्झिमम पीपल कधी गाईडलाईनच वाचत नाही. सो माझा हा हंबल रिक्वेस्ट आहे, कारण मी या इंडस्ट्रीने बिलॉंग करतो, तर कुठे ना कुठे आपण जेव्हा एखादा प्रदेशामध्ये जातो किंवा राज्यामध्ये जातो तेव्हा त्या राज्यामध्ये जाऊन आपण लगेच रील बनवतो आपल्याला आलेल्या अनुभवाचा. त्यामागे एकदा थोडीशी रिसर्च केली पाहिजे, तिकडचे CAG रिपोर्ट घेतली पाहिजे, तिकडचे बुजुर्गसोबत आपण बोललं पाहिजे, तिकडची पूर्ण एरियामध्ये मिनिमम तरी 15 दिवस राहिले पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण जे बोलतो आहे त्याच्यामुळे तिकडचे जे लोकल रहिवासी आहेत तसंच जे बाहेरून येणारे बिझनेसमॅन आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा इश्यू होणार नाही. या गोष्टीचा अनुभव घेऊन आपण व्हिडिओ बनवला पाहिजे. निसर्गाचा आनंद तुम्ही घ्या, निसर्गाचा आनंद घेता घेता माहिती पण घ्या. आणि मेन जे काय आहे, जी तुम्ही आता महत्वाची माहिती सांगितली, तो देखील विचार करणं तेवढंच. बिकॉज लास्ट गोव्याला मी हमेशा बघतो गोवामध्ये स्कॅम आहे. जे खरं रिअल कारण बघितलं ना तुम्ही तर खूप अलग आहे.
परंतु एकंदरीत कसं असतं, आज तुम्हाला मी एक किस्सा सांगतो. गोव्यामध्ये माझी डीप रिसर्च केली मी, आणि डीप रिसर्च म्हणजे तुम्हीसुद्धा मुलगी आहे, तर मुलींना मी अशा रीतीने बघितलं आहे, गावागावातल्या मुली वगैरे असतात त्यांनी कधीही जीन्स पॅन्ट नाही घातलेली, त्यांना घरून परमिशन नाही किंवा काहीच नाही. त्यांचं स्वप्न असतं 50 एज होईपर्यंत एक मुलीचं मी स्वप्न बघितले की मला जास्त नाही परंतु एक छोटासा इतका घुटण्याचा खालका तर ड्रेस घालायचा आहे. तर मी 58 किंवा 57 इयरच्या वुमनना बघतो गोव्याला आल्यानंतर की ते स्वप्न पूर्ण करतात. तर बघण्याचा दृष्टिकोन बदला, माझं सांगण्याचा मुद्दा आहे. आणि मुलाचं जर म्हटल्यानंतर मुलांच्या डोक्यात पहिलं येतं की गोव्यात जायचं, मला ड्रिंक करायची, त्यांच्या डोक्यात तेही येतं. सो विजन माणूस काय घेऊन येत आहे, कोणी विजन हे नाही करत. बीचेस, कोणाचं विजन असतं की मी बीचेसला जाऊन एन्जॉय करणार, सनसेट बघणार, वॉटर स्पोर्ट करणार. जेव्हा आपले विजन काय आपण ते डिसाईड न करता टूर करतो आहे, आणि या गोष्टीमुळे टुरिझमला पण इफेक्ट होतो आहे, स्वतःलाही इफेक्ट होतो आहे. कारण जो माणूस आज 8 ते 5पर्यंत संध्याकाळी जॉब करतो, 4 तास ट्रॅफिकमध्ये असतो, त्या माणसाचं आयुष्य जो 7वा दिवस येतो आठवड्यातून, त्याला असं वाटतं की कुठेतरी मी जावं, आणि तो 3 ते 5 महिन्याचा किंवा 6 महिन्याच्या काळामध्ये 3 दिवसाची सुट्टी काढतो, आणि तिकडे गेल्यानंतर पण हीच अनुभव आले त्याला. तर हे ऑक्सिजन टुरिझम आहे, ते रिॲलिटिकमध्ये हे सांगतं आहे की कुठे ट्रॅव्हल करायचं आहे, तुम्हाला कुठल्या प्रकारामध्ये ट्रॅव्हल करायचे. तसंच तुम्ही जे टेन्शन आहेत ते तुम्ही टेन्शनसोबत घेऊन जा, पण एशिया ऑक्सिजन टुरिझम तुम्हाला ते फ्री करून पाठवेल. आम्ही एवढं कॉन्फिडेंटली बोलतो बिकॉज आम्ही रिसर्च केली याच्यावर, आणि रिसर्च नंतरच आम्ही बोलतो की एशिया ऑक्सिजन टुरिझम एक प्रॉपर प्लॅनिंग तुम्हाला देणार, तसेच हॉटेल देणार. थँक्यू. पुस्तक लिहिताय, तुमचा एवढ्या वर्षाचा तो काळ आहे, त्याच्यानंतरचं म्हणजे हे जेव्हा पुस्तक लिहिलं गेलं तर त्याची जीवनकथा नेमकी काय? या पुस्तकाचा मागची जीवनकथा आहे. तो काळ असा एक गेला माझ्या आयुष्यातून ज्यामध्ये मी अलग अलग रूपाने परत उभा राहिलो. तर खरं सांगू तर 2020मध्ये माझं पण त्या महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये जेवढे मुलांनी सुसाईड केले की यंग बिझनेसमॅन एंटरप्रेनर, मी पण त्याच्यातला एक होता. परंतु काळ असा ठरला, कुठे ना कुठे एक भगवंताचा इशारा असू शकतो, त्यांनी मला इशारा दिला की काही का असो ना, कर्ज असो किंवा काही का असो ना, परंतु तू परत उभा राहू शकतोस. आणि मी हाच मेसेजला घेऊन पुढे निघालो. जेव्हा मी लॉकडाऊनमध्ये सोशल वर्कमध्ये खूप ॲक्टिव्ह होतो, माझे बिझनेस पण ॲक्टिव्ह होते. जसं जसं काळ घेत गेला, लॉकडाऊन जसं पुढे जात गेलं, लोकांचं कंटिन्यू कॉल यायचे, कारण कोविड सेंटर माझं ऑफिसचा नियर बाय होतं. प्रत्येक लोक दादा किंवा भाऊ, गावातला कोणी दुसऱ्या गावातला ओळखीने निघायचं, दादा माझं बहीण येते, माझं फॅमिली येते, फूड दे. ओके, मी फूड देतो. माझ्याकडे सेवा करत करत सर्व मी संपन्न झालो होतो त्या टायमाला, आणि मला कळालंसुद्धा नाही की मी किती कर्जबाजारी झालो. त्याच्यामध्ये ऑनलाईन त्या टायमाला खूप सारे लोनची क्रिया आलेली, त्यामध्ये मी लोन टाकायचो, आणि हे मला प्रकार कळला नाही. आणि एक दिवस असा आला माझ्या आयुष्यामध्ये की मला वाटलं की आता सुसाईड करावं लागेल, आणि मी हे ट्राय केलंही सुद्धा. मी एव्हरीडे ट्राय करायला जायचो, बीचवर बसायचो. तर एक दिवस असा घडला की मी मोबाईल ठेवून दिला, आणि त्याच्यानंतर मी पाण्यात निघून गेलो. पण हा काळ असा होता, माझी मेंटॅलिटी चेंज झाली आणि मी वाचवलो. त्याच्यानंतर मी कुठे ना कुठे, एका मित्र होता त्याला फोन केला, कालच त्याचा फोन पण आलेला, मला हसू लागला की यार तू परत खूप चांगला केला, बरं वाटलं. तो बोलला की एक काम कर, सिम कार्ड टाकून दे. सर्व जे डोक्यावरचं जे आहे स्ट्रेस आहे किंवा काय, त्याचं सर्वात मोठं कारण हा सिम कार्ड आहे. आणि हे मी खरं अनुभवलं की जेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये कुठे ना कुठे असा स्ट्रेस येतो, आपल्याला वाटते बर्डन आहे, तुम्ही तुमचा मोबाईल स्विच ऑफ करा. माझा हा मेसेज आहे की तुम्ही तुमचा मोबाईल बंद करा. याचं कारण हे नाही की तुम्ही बाहेर जाऊन बंद करा किंवा कुठे. पहिले तुम्ही, माझं म्हणणं असेल यंग जनरेशनला, आईवडिलांना सांगा. आजची यंग जनरेशन फ्रेंड्सला विचारतात. माझे कंपनीजमध्ये पण नमस्कारम भारतमध्ये भरपूर मुली आहेत, ते खूप साऱ्या गोष्टी डेलीचे युनिक करतात, आणि त्यांचे सॉल्व नंतर वैशाली मॅडम करते. सो आम्ही बघतो, डेलीचं बघतो की अशा अशा गोष्टी होत आहेत. तर यंग जनरेशननी हमेशा असा काळ येतो, यंग जनरेशनमध्ये येईल, त्यांनी आईवडिलांनी जर 1000 रुपये दिले आणि खर्च झाले कुठे पार्टीमध्ये, तर ते सांगू शकत नाही. नंतर भांडण झालं, घरी सांगू शकत नाही. लव्ह मॅरेजमध्ये प्रॉब्लेम आले, सांगू शकत नाही. तर अशा टाईमला त्यांना सर्वात जास्त विश्वास करून आईवडिलांनाच सांगायचं आहे, बिकॉज आईवडील हे आपल्यासाठी हमेशा हिताचाच विचार करणार. आपण जेव्हा फ्रेंडला सजेस्ट करतो,
फ्रेंड एक वयामध्ये असं समजतो, मी पण एक 18 वर्षाचा मुलगा होता, तर मलाही अनुभव आहे. आपल्याला असं वाटतं की त्या वयामध्ये मी काहीही करू शकतो. आपण 5 कॉन्टॅक्ट करणार आणि परत आपण तिकडून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, पण तेच प्रॉब्लेम आई-वडील फक्त आपला एका मिनिटात सॉल्व्ह करू शकत असतात. आणि माझ्या आयुष्यात जेवढे मला प्रॉब्लेम आले, मी यंगस्टरला हे सांगू इच्छितो आणि रिॲलिटी फॅक्ट आहे, मी आयुष्यात एवढे प्रॉब्लेम फेस केलेत, मग ते फायनान्शियली असो, गव्हर्नमेंटली असो, लोकं जीवे मारण्याची धमकीसुद्धा मला दिली, खूप साऱ्या गोष्टी पण घडल्या. आणि मी जेव्हा माझ्या आयुष्यात असं आले की मी इकडे संपत होतो पूर्णपणे, तेव्हा मला कुठे ना कुठे जे माझ्या लहानपणापासून मी वयोवृद्धासोबत जो बसायचो, 60+ जे लोकं होती त्यांच्यासोबत बसायचो, त्यांचे विचार, आणि आजही मला जेव्हाही काही प्रॉब्लेम येतो तर मी माझ्या वयाचं जे 60+ जास्त लोक आहेत त्यांनी अनुभव घेतलेला आहे, त्यांना सर्व गोष्टी माहीत असतात. तर आजचे यंगस्टर लवकर ऐकत नाही या गोष्टीला, हेही मला माहीत आहे. ते म्हणतात की तुम्हाला काय माहीत, तुम्हाला मोबाईल चालवता येत नाहीत, गुगल सर्व काही सांगतं. पण डिपेंड असलं पाहिजे टेक्नॉलॉजीवर. तर कुठे ना कुठे मला असं वाटतं की एक अनुभव जो असतो तो फक्त आणि फक्त आपले बुजुर्ग सांगू शकतात, आईवडील सांगू शकतात. आणि यंगस्टर जेव्हा कुठेही त्याला वाटलं की मी हे नाही करू शकत, एक समाज तुम्हाला बोलेल, चिडवेल. यंगस्टरचा मेंटलमध्ये हमेशा हेच राहतं, माझा मित्र काय विचार करेल, माझे स्कूलमेट्स काय विचार करेल, तो काय विचार करेल. ही खूप मोठी गॅलेक्सी आहे, खूप मोठी. प्लीज आपल्या घरातली 32 इंची टी व्ही असेल आणि समोरच्याकडे 42ची असेल तर डोंट वरी, गॅलेक्सी खूप मोठी टी व्ही आहे, ती 42 इंचला विसरून जावा. आणि मी पॅरेंट्सला पण इकडून मेसेज देईल की पॅरेंट्स हमेशा आपलं जे पोरं आहेत त्यांना जे हे करतात, कॉम्पिटिटिव्हमध्ये आणतात, ते म्हणतात की बाजूवाल्याला एवढे पर्सेंटेज आले. अरे मला हे समजतच नाही. एवढी मोठी गॅलेक्सी आहे आणि त्या गॅलेक्सीमध्ये जी विचारशैली आहे, ऑक्सिजन टुरिझमची एक विचारशैली आहे प्रॉब्लेम्स मारून, तो यंगस्टरसाठी खूप कामाचा मेसेज असेल, मला असं कुठे ना कुठे वाटतं. तर हा मेसेज मी खूप शॉर्टमध्ये सांगतो. जर मला 10 रुपयाची गरज आहे तर मी मेंटली विचार करणार की मला 100 रुपयाची गरज आहे. जर तुम्ही टॅकल करण्याच्या प्रॉब्लेमची स्टाईल चेंज केली ना, तुमचा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतो. आणि हे करून बघा. मी यंगस्टरला सांगतो, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये असे काही प्रॉब्लेम होतात त्याला तुम्ही 100 गुणा जास्त करून टाका. तुमच्या आयुष्यात तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होणार आणि त्याच्यावरून तुम्हाला एक चांगलं समाधान पण भेटणार. आणि हमेशा मी याचा टॅकलचा इस्तेमाल केला आहे. जेव्हा मला खूप काही मोठे प्रॉब्लेम आले, मी जेव्हा विचार करायचो की इकडे मी संपत, आता मला इकडे चान्स नाही भेटणार, मी विचार करतो एक सिम्पलचं एक्झाम्पल की मी गाडी घेऊन जातो आहे. ओके, सपोज तुम्हालाच विचार, तुम्ही एक गाडी घेऊन BMW घेऊन जात आहे आणि तुमची गाडी थोडीशी ठोकली गेली. तुमच्या डोक्यात येणार की यार परत याला इन्शुरन्ससाठी पाठवावं लागेल, हे करावं लागेल, राग येणार मनामध्ये, समोरच्याला पण 2 शिव्या पण देऊन टाकतो, बरोबर आहे. आता सेम कंडिशन, तुमची गाडी ठोकली गेली. सेकंड कंडिशन बघा, तुमची गाडी ठोकली गेली, फक्त तुम्ही वाचवले, पूर्ण गाडी गेली. तुमच्या डोक्यातून काय येणार, थँक गॉड मी वाचलो. सेम कंडिशन झालेत. विचारशैली बदलावी लागते आपल्याला. जेव्हा आपण प्रॉब्लेम्सला मोठा बनवून टाकला ना, तो प्रॉब्लेमच संपलून जातो. परंतु ही विचारशैली यंगस्टरमध्ये कोणी देणारा नाही आजच्या डेटमध्ये. सर्व कोणी मॉर्निंगला उठल्यानंतर खूप सारे मोटिवेशन व्हिडिओ भेटतील, हे भेटतील, पण जेव्हा फेस टू फेस ट्रॅकल करावं लागेल, ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही कसं ट्रॅकल करणार, स्कूलमध्ये तुम्ही कसं ट्रॅकल करणार, कॉलेजमध्ये कसं ट्रॅकल करणार, या सर्व गोष्टीला आपण जेव्हा बघतो कुठे ना कुठे, ते फक्त विचारशैली. आणि एशिया ऑक्सिजन टुरिझम जरी तुम्ही किताब वाचलं तर त्याच्यातला एक मेन मुद्दा मी सांगतो, तो हाच आहे, विचारशैली. जेव्हा तुमची विचार करण्याची दिशा, जेव्हा प्रॉब्लेम वाटला 100% जास्त विचार करा, तो संपून जातो. लोक म्हणतात असं पॉसिबल नाही, मला होतं. करून बघा. गॅलेक्सीला तुम्ही फक्त पॉझिटिव्ह ठेवा. गॅलेक्सी एवढी मोठी आहे ना, फक्त पॉझिटिव्ह ठेवा. मला 10 रुपयाची गरज आहे, मी 100 रुपयासाठी ट्राय करणार. 10 रुपये होणार म्हणजे होणार. जेवढा मोठा प्रॉब्लेम, लोकांना वाटतं की माझ्या आयुष्यात खूप मोठा प्रॉब्लेम आहे. नथिंग. आपल्यापेक्षा पण कोणी लोक आहेत या वर्ल्डमध्ये, तेही हे प्रॉब्लेम फेस करत आहे. मग आपण न्यू नाही ना. जेव्हा आपण न्यू नाही, त्यावेळेला आपल्याला हमेशा मेंटली थिंक ठेवायचं आहे, मेंटली राहायचं आहे. जेव्हाही तुम्हाला असं वाटेल सुसाईडपर्यंत जातो, समाज काय बनेल, समोरचा व्यक्ती काय म्हणेल, या सर्व गोष्टीला सोडून आपण फक्त एवढा विचार करायचा की याच्यानंतर एक दुसरा काळ पण असतो आणि ते चेंज होणार आहे. आणि हेच एशिया ऑक्सिजन टुरिझम आहे, जे वयोगटानुसार वाटलेलं आहे. एशिया ऑक्सिजन टुरिझम आता कशा पद्धतीने कार्य करणार आहे? ओके, सो एशिया ऑक्सिजन टुरिझम हे नमस्कारम भारतमध्ये मी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये
हॉटेल चेन एशिया 48 कंट्रीजमध्ये आहे, पण सध्या तरी कुठे ना कुठे अंदमान, केरला, गोवा, माथेरान, लवासा तसेच अनेक असे ठिकाण आहेत, पण ज्यामध्ये आम्ही हे डिसाईड केलं आहे की जे हॉटेल्स असतील त्या हॉटेल्समध्ये 40 किलोमीटर्स नियर बाय कुठल्याही प्रकारच्या कंपनी नसले पाहिजे, बिकॉज ब्रिथिंग लेवल आहे ती खूप छान असली पाहिजे. तसं स्ट्रक्चरल हे कॉटेजेसचं असलं पाहिजे आणि एरिया ऑफ डिमांड एकतर माउंटेन असेल किंवा बीचेस नियर असेल, तर त्या प्रॉपर्टीचं सामग्री यामध्ये येतील. नमस्कारम भारत अंदमानला याची सुरुवात करतो आहे 16 ऑगस्टपासून आणि खूप साऱ्या बुकिंग्स पण येत आहेत. आणि याच्या मार्केटिंगसाठी हे मी सांगू इच्छितो की लोक म्हणतात की तुम्ही फर्स्ट पॅकेजेस वगैरे खूप स्वस्तामध्ये दिले, सो लॉट ऑफ ट्रॅव्हल एजंट पण मुलींना कॉल करून हैराण करतो आहे. तर त्यांना मी सांगू इच्छितो की एक वुमन एम्पॉवरमेंट कंपनी आहे, रिस्पेक्ट केली पाहिजे तुम्ही. याच्यातले 5% जे फंड आहेत ते लहान मुलांच्या एज्युकेशनसाठी जात आहे आणि तसंच गावातलं कोणी विचारणारा नाही लोकांना. त्यांनी स्वप्न बघितले गावातल्या मुलींनी, पण त्या मुलींना काही करू दिलं नाही, ती मुली काम करते. तर आपण अशा मुलींना सपोर्ट केलं पाहिजे. आजच्या डेटमध्ये खूप सारे लोक विचारत आहेत की स्वस्त बुकिंग आहेत किंवा हे एक स्टार्टिंग पोर्टल असल्यामुळे आम्ही काही कूपन काढलेत नमस्कारम भारतने, जेणेकरून याचा आनंद लोकांना कसा घेता यावा हे आम्हाला दाखवायचं आहे. आणि त्याच्यानंतरच याची पूर्ण स्थापना होणार आहे, जे 2047पर्यंत आमचं विजन आहे. 1 ट्रिलियनपर्यंत मला या कंपनीला न्यायचं आहे, जेणेकरून एक इकॉनॉमीमध्ये नमस्कारम भारत या राष्ट्राला सपोर्ट करू शकेल. तसेच मानसिक वृत्तीने जे आमचं पीस टुरिझम आहे त्याच्यामध्ये मदत करू शकेल. आणि टुरिझम जे इंडिया टुरिझम आहे त्यामध्ये ATM असो, जे ATM अरेबियन ट्रॅव्हल दुबईचं अरेबियन ट्रॅव्हल मार्केट, तसंच OTM, TTF या माध्यमातून आम्ही जे मार्केटमध्ये एक्झॅक्टली पोर्टल आहेत 12 प्रकार आहेत, त्या 12 प्रकारामध्ये हा 13वा प्रकार पण न्यू आणण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही, जेणेकरून कुठे ना कुठे या सर्व्हिसेसला लोकांना भेटेल. जर आज यंगस्टर असो, 5 ते 12 वर्षाचा मुलगा असो किंवा तुम्ही कुठेही 42चे आहात, जर तुम्ही 60चे आहात, तर मला असं वाटते तुमच्या आयुष्यात कुठलाही असा प्रकारचा एक प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला वाटलं की हा माझ्याकडून प्रॉब्लेम नाही सॉल्व होत आहे, तुम्ही लाईफकडून ब्रेक घ्या, 7 दिवसाचा ब्रेक घ्या किंवा 11 दिवसाचा ब्रेक घ्या. तुमचं रिस्टार्ट लाईफ एशिया ऑक्सिजन टुरिझम करेल, तुम्ही त्याचा आनंद घ्याल. आणि तुम्ही भटकलेलं असेल रस्त्यावर तर तुम्ही प्लीज एकदा एशिया ऑक्सिजन टुरिझमला भेट दिली पाहिजे. ही संकल्पना नक्कीच खरी चांगली आहे आणि त्या माध्यमातून मग महिलांनी समजा, आता महिलाही तुमच्याकडे हे पॉडकास्ट बघताना महिला देखील म्हणतील की आमच्यासाठी नक्की काय वेगळं असं तुम्ही दिलंय का किंवा पॅकेज आहे का, तर महिलांसाठी काही वेगळं आहे का? आता जे यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की आता जे अंदमानला जात आहेत, सो अंदमानचे जे माझे काटल बिझनेस आहेत आमचे, जे आम्ही उभा केलेत, म्हणून आम्ही स्वस्तामध्ये स्टार्टिंगला देत आहोत. जे कंपनी एक कुपन्स काढते त्यामध्ये जे समोरचे आहेत ते मला बोलले की हसत होते की धीरजभाई तुम्ही जे पहिला ग्रुप आणत आहे तो 60+ आणि 100% वुमन आहेत. ते म्हटलं हे सर्व माझ्या आईसारखे आहेत, ज्यांनी मला लहानपणापासून सर्वांना दाखवलं आहे, वाटचाल दाखवली. त्याच्यातले माझे कस्टमर्सच आहेत, खूप साऱ्या गोष्टी असं मुंबई असो की पुण्याचे. मी त्यांना पहिला ग्रुप म्हणून पाठवत आहे अंदमानला. आणि त्यांचा एक्सपिरियन्स असा आहे, वैशाली मॅमला घ्या किंवा माझी सिस्टर जी वैशाली बारी आहे त्यांना घ्या, तसेच बाकीचे वुमन्स आहेत. मी जेव्हा त्यांना कार्य करताना बघतो तर कधीही त्याच्यामध्ये जेलन्स असते ना वुमन्समध्ये की तिने कपडे चांगले घातले आहेत किंवा याच्यामध्ये, या गोष्टी या प्लॅटफॉर्मला बिलकुल नाही. प्रत्येकांना एक समान आखलं जाते. तसेच ट्रॅव्हलमध्ये महिलांना जे ग्रुप जात आहेत त्यांना नमस्कारम भारतकडून 30%ची सुविधा आहे, जे बुकिंग करताना त्यांना भेटत आहे. म्हणून लॉट ऑफ ट्रॅव्हल एजंटला असं वाटते की एवढं स्वस्त का देते, परंतु फक्त ते वुमनसाठी आहे. वुमनसाठी आम्ही वुमनला पुढे नेण्याचं कार्य करतो. यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल सांगू इच्छितो की पहिले जे गावातली लोक होती ना, त्यांनी जर वर्ष किंवा 2 वर्षातून ट्रॅव्हल करायचे आणि तेही फक्त धार्मिक स्थळावर. त्यांच्या डोक्यात कधी केरला नाही आलं किंवा गोवा नाही आलं, अंदमान नाही आलं. आज तिकडचा क्राऊड पण ट्रॅव्हल करतो आहे, दुनिया बघतो आहे. आणि हे पॉसिबल होत आहे नमस्कारम भारतच्या थ्रू, हे पॉसिबल होत आहे एशिया ऑक्सिजन टुरिझमच्या थ्रू. क्या त्या माणसाचा हक्क नाही का बघायचा? त्यांनी फक्त धार्मिक स्थळावर फिरलं पाहिजे का? धार्मिक आपला मानसिक आणि जागृतीकरण हक्क आहे, मी मान्य करतो, परंतु त्या माणसाचा पण हक्क आहे. गोवामध्ये आम्ही खूप
कमी पैशामध्ये पॅकेजेस काढले, कारण की गावातला लोक ट्रॅव्हल करायला हवं. बिकॉज ट्रॅव्हल हे एक असं एक्सपिरियन्स आहे ज्याच्याने कुठलीही किताब या दुनियामध्ये तुम्हाला शिकवू शकत नाही. तो अनुभव केल्यानंतर माणसाला कळतं विभिन्न प्रकारची या दुनियामध्ये लोकं आहेत, विभिन्न प्रकारची या दुनियामध्ये सोच आहे, आणि त्या सोचला कोणी पकडलं, एक गावातली मुलगी किंवा मुलगाने पण बघितलं की आपण जेव्हा ट्रॅव्हल करायला गेलो तिकडे अलग अलग प्रकारची माणसं होती. यामध्ये उदाहरण बघा, जेव्हा तुम्ही रेल्वे स्टेशनला जावा, जेव्हा तुम्ही बस स्टेशनला जावा किंवा तुम्ही एअरपोर्टला जावा, तिघांकडे जेव्हा तुम्ही जाईल तेव्हा तुमची ड्रेसिंग स्टाईल अलग असेल आणि ॲटिट्यूड अलग असेल, राईट. सो एशिया ऑक्सिजन टुरिझममध्ये एवढी रिसर्च केले, ॲडवायझर जे इकडे आहेत त्यांचं स्वतःचं पर्सनल एक्सपिरियन्स 40-50 वर्षाचं आहे एशिया ऑक्सिजन टुरिझममध्ये, ज्यांनी गोवा, केरला, अंदमान या ठिकाणी विभिन्न प्रकारचे सर्व्हिसेस सुरू केल्या. ते सर्व रिटायरमेंट पर्सन आहेत आणि ते माझे मित्र आहेत. त्यांनी मला सजेस्ट केलं की धीरज, आम्हाला ॲटलिस्ट तू ॲडवायझरसाठी तरी ठेव, की आम्ही तुम्हाला एक एक्झॅक्टली ॲडवायझर देऊ की कुठे ना कुठे या कंपनीमध्ये एक पर्टिक्युलर्स वुमन आहेत आणि त्या पर्टिक्युलर्स वुमन्स खूप सारे मोटो घेऊन येणार, आणि त्या मोटोमध्ये खूप सारे असेल. तुम्ही लास्ट टाईम बघितलं असेल आपलं प्रोग्राम झालं, एअर होस्टेस मुली होत्या, खूप सारे मुलं, छोटी मुलं होते, त्यांचे स्वप्न आहेत, आणि या स्वप्नांना रंगवण्याचं काम हे नमस्कारम भारत करते एशिया ऑक्सिजन टुरिझमचं. नक्कीच. खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारताना. धीरज बारी आणि पूर्ण टीम, ज्यावेळेस तुम्ही हे काम करताय, पूर्ण टीम असेल, तर टीम आणि तुम्ही नक्की कसं बॉन्डिंग आहे, किंवा तर मी टीम्स आणि याच्याबद्दल, सो फर्स्ट थिंग, मी एव्हरी 2 days नंतर कंटिन्यू ट्रॅव्हल्समध्ये असतो. लॉट ऑफ बिझनेसेस मीटिंग्स अँड एशिया ऑक्सिजन टुरिझमला घेऊन खूपच जास्त बिझी असतो मी. तर हा जो बिझनेसची जी टीम आहे पूर्ण वैशाली जी हँडल करत आहे, आणि मला हिला कुठेही प्रॉब्लेम आला असेल तर सो सर इकडे हा प्रॉब्लेम येतो आहे किंवा तिकडे तो प्रॉब्लेम येतो आहे, आक्स मी, तर मी लगेच सांगतो. ही जी वुमन जेवढी पण आमच्या कंपनीजमध्ये आहेत त्यांना असं, मला असं वाटतं एका वर्षामध्ये 10 ते 12 वेळा वाटलं इकडे आपण स्टॉप झालो, आता कंपनी बंद होणार, किंवा मी हसून दाखवतो, कामाला लागा, हा प्रॉब्लेम सॉर्ट होणार आहे 1 तासामध्ये. बिकॉज आमचा अनुभव, आम्ही बघितलेला काळ, खूप लोकांनी यांना मेंटली टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला, तरीही हे वुमन एवढे जागरूक, मी म्हणू शकतो की माझ्यासाठी जर आज हे वुमन आहेत ते देवी आहेत सर्व. ते ट्रस्ट करत आहेत माझ्यावर आणि कंटिन्यू मी त्यांना पुढे पण नेतो आहे त्यांना. आणि ते 5-6 वेळा माझ्यासोबत त्यांचं भांडण पण झालं की नाही सर आता आपलं बंदच होणार. मी त्यांना हमेशा बोलतो की फक्त तुम्ही बघत बसा, 1 कॉल अँड सर्व सॉर्ट होणार आहे. झालंच. तर त्यांना ते आता हे झालं आहे की सर आहेत ना, यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे, ते करूनच घेतात, काही झालं ते करून घेणार. मग ती टीम एवढी स्ट्रॉंग झाली. ते लोक मॅनेजमेंट जे आजच्या डेटमध्ये आहेत, शूटिंग करणं असं किंवा एक्सप्लोअर करणं असं, पहिले डीप रिसर्च करतात, खूप सारी डीप रिसर्च करतात, त्याच्यानंतर एक पर्टिक्युलर वे बनतो. आता अंदमानला जेव्हा ही टीम गेलेली तेव्हा खूप साऱ्या गोष्टीमध्ये आम्हाला ट्रायबलचे इंटरव्ह्यू घ्यायचं होतं. तर फर्स्ट थिंग आम्ही जेव्हा रिसर्च केली की ट्रायबलचं कोणी इंटरव्ह्यू घेऊ शकत नाही. सो कुठे ना कुठे ओळख काढल्यानंतर आम्ही पर्टिक्युलर जे गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्याच्यामध्ये ओलेग सर जे ट्रायबलचे ग्रेट अंदमान ट्रायबल म्हणून त्यांना म्हटलं जातं, त्यांनाच्यासोबत इंटरव्ह्यू वैशाली मॅमने केलं. आणि हे फर्स्ट कंपनी असेल मला असं वाटतं कुठे ना कुठे जी अंदमानमध्ये जाऊन वुमन एम्पॉवरमेंटमध्ये राहून एक ट्रायबलचे इंटरव्ह्यू करते. आणि तिकडे जे आता टूर्स वगैरे जात आहेत आपले, त्या टूर्समध्ये ऑक्सिजन, एशिया ऑक्सिजन टुरिझममध्ये ते ट्रायबल लोक स्वतःला या ग्रुपला भेटायला येणार आहेत, आणि याचा बेनिफिशरीमध्ये त्यांच्या एज्युकेशनमध्ये पण सुद्धा फायदा होणार आहे. सो नमस्कारम भारत टीमवर्क म्हणून एक ह्युमॅनिटी ठेवते, आणि कुठे ना कुठे माणुसकीचं म्हणून कुठलाही असं एक दुसरीच्या मुलीच्यामध्ये हे नाही की तू जास्त पुढे जाते की मी कमी असते, असं नाही. प्रत्येक माणूस स्वतःला कामाची जिम्मेदारी समजतो आणि तो पुढे होते. खूप छान वाटल्यात, गप्पा देखील छान झाल्या, आणि विविध गोष्टी देखील आपल्याला माहीत पडलेल्या आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून देखील, पर्यटनासाठी देखील काय काय अपेक्षित आहे, किंवा पर्यटनाला जात आहे तर कशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे, हा देखील मुद्दा धीरज बारी यांनी चांगला मांडला. याच माध्यमातून मला तुम्हाला एकच सांगायचं की आतापर्यंत तुम्ही महिलांसाठी एवढं करताय, महिला म्हणजे वुमन एम्पॉवर करताय, एवढं आपण काय करताय, परत पर्यटनासाठी देखील करताय. खूप चांगले चांगले उपक्रम आहेत, याच माध्यमातून तुम्ही असेच राबवा.
तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.